त्यावेळेस आपण रडतो आणि आपण ज्यावेळेस या दुनियेचा निरोप घेतो त्यावेळेस आपण सर्वांना रडवून जातो. पण आपण आहे ना, आपल्या वागणुकीतून असं काहीतरी करून दाखवायचं असतं जेणेकरून व्यक्ती आपल्याला लक्षात ठेवतील. कोणाचे मन दुखवू नये सर्वात प्रथम. कारण कसं असतं, कर्माची फळं इथंच असतात. त्यामुळे आपण काय वागतो काय नाही याच्यावरती पण लक्ष असावं माणसाचं. सर्वात प्रथम माझ्या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. तर लहानपणापासून आपण आपल्या आईने आजीने हे व्रत केलेलं आहे हे आपण पाहत आलेलो असतो. त्याच्यामुळे आपणसुद्धा हे व्रत करत असतो, सर्व काही नेमधर्म पाळून. आणि कथेतच सांगितलेलं आहे पहा, जरी श्रीमंती आली तरी उतायचं नाही, मतायचं नाही, घेतला वसा टाकायचा नाही. जर चांगले दिवस आले तर गोरगरिबांनाही विसरायचं नाही आणि खूप फुगिरींनीही वागायचं नाही. तर सचिनचा नाश्ता तयार झाला आणि मी त्यांना स्वतःहून म्हणजे डायरेक्टली आम्ही आहो जावं बोलते मी माझ्या मिस्टरांना, पण व्हिडिओमध्ये डायरेक्टली बोलू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांचं नाव मी घेत असते जेणेकरून तुमच्या लक्षात यावं म्हणून. नाहीतर मी माझ्या नवऱ्याचं केव्हाच नाव घेऊन त्यांना आवाज देत नाही, आहो जाऊच, कारण आपल्या संस्कृतीत हेच आहे. तर आज मार्गशीर्षचा गुरुवार आहे तर मी कुंचम सेवासुद्धा करते. जर कोणी माझे मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही नक्कीच पहा आणि खूप छान असा रिझल्ट मला आलेला आहे. एवढा अनुभव आलेला आहे या सेवेने खरंच. आणि जर कोणी ही सेवा करत नसेल तर व्हिडिओ पहा आणि सेवेला सुरुवात करा. कसं असतं ना, छोट्या छोट्या ज्या आपल्या सेवा असतात यातूनच आपण काहीतरी घडवू शकत असतो. आपलं गुरुपाठबळ स्ट्रॉंग होणं खूप महत्त्वाचं असतं. जर आपल्याला आयुष्यात पुढे जायचं असेल ना तर गुरुपाठबळ स्ट्रॉंग पाहिजे नाही. मुलांचं आवरलं, परी स्कूलला गेली. आता मुलांचं म्हणण्यापेक्षा माझ्यापाशी सध्या तरी परी आणि आहो आणि मी आम्ही तिघंच राहतो. मुलगा शिक्षणासाठी बाहेर असतो. आणि हा गुरुवार शेवटचा गुरुवार म्हटलं तरी आणि मार्गशीर्षमधले सर्वच गुरुवार खूप छान. आणि आपण स्वामी सेवेकरी आहोत तर आपल्याला प्रत्येकच गुरुवार खूप स्पेशल असतो आपल्यासाठी. तर हा शेवटचा गुरुवार आहे. पटपट सर्व कामं आवरून घेतली आणि मला आहे ना सेवेसाठी खूप टाईम लागतो, कारण जेणेकरून होता होईल तेवढा मी टाईम माझ्या सेवेसाठी. कसं असतं ना, इतरत्र कुठे टाईम देण्यापेक्षा आपल्या स्वतःसाठी आपल्याला जिथून आनंद भेटतो ती आपली आहे सेवा. म्हणजे माझ्यासाठी तरी माझी सेवा ही माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. त्याच्यामुळे मी होता होईल तेवढा टाईम माझ्या घरात आणि माझ्या सेवेमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते. तर आज गुरुवारची सेवा आहे, मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे. छान आणि प्रसन्न मनाने कामाला सुरुवात तर झाली, दिवसाची सुरुवात तर झाली. आणि आज काय होतं आमच्या इकडे आहे ना, म्हणजे सवासीन लेडीज शक्यतो करून जेवायला कुणाची तो उपवास सोडायला जात नाहीत, कारण प्रत्येकीचे उपवास असतात. मग त्या म्हणजे कानकून करतात येण्यासाठी. तर आम्ही काय करतो, डायरेक्टली कुमारिका बोलवतो. मग त्या 5 भेटू 7 भेटू आणि 1-2 आपली मुले पण बोलवायची, जेणेकरून गणपती बाप्पाच्या नावाने आपण त्यांना पण बोलवायचं असतं. आणि मला प्रत्येक गृहिणीला एकच सांगायचं आहे, आता व्हिडिओवरती दादा असतील किंवा ताई असतील, पण कसं असतं ना, आयुष्यात खूप अशी संकटे टेन्शन येत असतात. पण त्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर सेवा मार्ग स्वीकारला पाहिजे नाही. मी असं म्हणत नाही की तुम्ही सेवा म्हणजे कंटिन्यू तुम्ही देवापाशी बसा, नाही. मी प्रत्येक वेळेस सांगत असते, नामस्मरणाला खूप सारं महत्त्व आहे. नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे. कसल्याही संकटातून आपल्याला बाहेर पडण्याची ताकद या नामस्मरणामुळे भेटत असते. काम करत करत तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा किंवा तुम्ही ज्या देवी देवतांना मानता त्यांचे नामस्मरण तुम्ही करत राहा. पहा, अनुभव तुम्हाला येईलच आणि जेणेकरून तुमचे मनही घरामध्ये रमून जाईल. आणि प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला माहिती आहे की आपल्याला सांगतात की काहीही फंक्शन घरी असू द्या किंवा पूजा असू द्या, काहीही असू द्या, आपल्या घरी हळदीचं लेपन उंबऱ्याचं झालंच पाहिजे नाही. आणि आपण प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला हे पण माहिती आहे की प्रत्येक गुरुवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन हे उंबऱ्याला करायचंच असतं. हळदीच्या लेपनाने सुद्धा घरातील वातावरण एवढं प्रसन्न होऊन जातं की सांगायलाच नको. जे कोणी या सेवा करत नसतील ना तर तुम्ही सेवेला सुरुवात करा. प्रत्येक गुरुवारी शुक्रवारी तुम्ही मंगळवारी जरी केलं हळदीचं लेपन तरीही चालेल आणि कंटिन्यू जर तुमच्याकडून रोजची रोज हळदीचं लेपन उंबऱ्याला झालं तरीही चालणार आहे.
अनुभव सिद्ध ही सेवा आहे, तुम्ही ही सेवा करून पहा. आणि आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे की उंबऱ्याला लाथ द्यायची नाही, उंबऱ्याला पाय लागता कामा नये, तर याचीही दक्षता घ्या. तर छान असा प्रसाद पण मी बनवलेला होता आणि स्वयंपाकाला खरंच खूप लवकर सुरुवात केली. पण काय होतं ना, या दिवशी काही जवळच्या फ्रेंड्स वगैरे असतात, त्या हळदी कुंकवाला बोलवतात. मग गेलं की 1-1.5 तास. अरे बापरे, खरंच माझी एक फ्रेंड खूप दिवसापासून मला बोलवत होती, पण मला तिकडे जायला झालं नाही. त्या दिवशी ती मला जबरदस्तीने घेऊनच गेली. मग त्यांच्या इथे आहे ना, 1 तास खरंच गेला त्याच्यामुळे, पण ठीक आहे, काही नाही. आणि या गडबडीत काय झालं, थोडासा स्वयंपाकाला लेट झाला. एका ताईंनी पण आमंत्रण दिलं की 6 वाजता या, त्या ताईंकडं पण गेलो, पटपट आरती पण करून घेतली. आणि त्या गडबडीत आहे ना, मुलांनी काय केलं की दुसऱ्या ठिकाणी मुलं जेवण करून आल्यामुळे जास्त काही आपल्या घरी जेवण केलं नाही. पण पुऱ्यांचा शेप त्यांना पिझ्झा शेपसारखा वाटला, त्यामुळे त्या कारणानिमित्त तरी काहींनी तिथं जेवण केलं प्रसन्न भावनेने. तर छान अशी गुरुवारची पूजा झालेली आहे. चलात मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.